महाविकास आघाडीतील समावेशाबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केल्यावर मवियाची कोंडीच झाली। यावरून आता सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करायला सुरुवात केलेली आहे। आंबेडकरांची टीका महायुतीला मोका। महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर संभ्रमात। आंबेडकरांच्या भूमिकेनं महाविकास आघाडीची कोंडी। भाजपला महाविकास आघाडीवर टीकेची ऐती संधी। तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत, तो संभ्रम आम्हालाही आहे। मागील जवळपास 1 वर्षांहून अधिक काळ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत राजकीय मैत्री असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, पण आंबेडकरांच्या मनात अजूनही महाविकास आघाडीबाबत मात्र संभ्रम असल्याचं दिसतंय। त्यांनी रविवारी तशी कबुलीच माध्यमांसमोर दिली। आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये मतभेदाच्या चर्चा सुरू झाल्या, पण प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत कायम राहील असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करतात। सगळ्यात आधी संविधान पायदळी तोडवणाऱ्याचे पाय खाली खेचून त्यांना सरकारमधून खाली खेचलं पाहिजे, ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांच्या एकीची वज्रमूठ आवश्यक आहे। पूर्णपणे देशाच्या जनमानसाचा अंदाज घेऊन, माहिती घेऊन इंडिया आघाडी महाविकास आघाडी यांच्या सोबत राहतील। नाही, ते आम्ही बैठका त्यांच्यावर करतोय, चर्चा सुरू आहे आणि जे सर्वजण जे आहे की जे लोकशाहीवादी आहेत, राज्यघटनेला मानणारे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही त्या सगळ्यांनी एकत्र यावं हा प्रयत्न आमचा आहेच आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमधील या संभ्रमावरून आता सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना धोका देईल असा आरोप करत महायुतीनं टीकेची झोड उठवली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या मातोश्रीवर आलेल्या साधे 2 फोन उचलले नाही आणि हे प्रकाश आंबेडकरजींबद्दल आम्हाला गोडवे गाव म्हणतात। हे प्रकाश आंबेडकरजींना धोका देण्याच्या फिराकमध्ये आहेत, ही अशी आमच्याकडे माहिती आहे जी येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल। खरं तर शरद पवारांनी ऑफ कॅमेरा माहिती देताना वंचित बहुजन आघाडीला 5 ते 6 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता या 6 जागांवर तरी आंबेडकरांचं समाधान होणार की पुन्हा त्यांची जागांची मागणी वाढणार? 6 मार्चच्या बैठकीत यावर तोडगा निघणार की महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आणखी वाढणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत तरी महाविकास आघाडीतील संभ्रमावर महायुती अशीच चिमटे काढत राहणार हे स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।